दहिसरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला। आरोपी मॉरिसनं फेसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या। त्यात त्यांचा मृत्यू झाला। नंतर मॉरिसनं स्वतःवरही गोळीबार करून आत्महत्या केली। या संपूर्ण प्रकारामुळे काल मुंबईतच नव्हे तर राज्यभरातही खळबळ माजली आहे। विरोधक तर सरकारवर तुटून पडले होते। विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर निशाणा साधला। त्यानंतर काल दुपारी अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र घोसाळकर यांच्या हत्येनंतर दहिसर परिसरात तणावाचं वातावरण होतं। कालही या भागात बराच तणाव होता। आज परिस्थिती काहीशी निवळली असली तरी आजही येथील सर्व दुकानं बंद आहेत। हा गोळीबार जिथे झाला त्या मॉरिसच्या कार्यालयाबाहेर तसंच घोसाळकरांचं कार्यालय व आजूबाजूच्या परिसरातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। माजी नगरसेवक असलेले अभिषेक घोसाळकर यांचं हे जनसंपर्क कार्यालय आहे आणि इथून थोड्याच अंतरावर मॉरिसचं देखील कार्यालय आहे, ज्यामध्ये मॉरिसनं अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या केली होती। सध्या हे कार्यालय पोलिसांनी सील केलेलं आहे। दरम्यान अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडून घेणाऱ्या मॉरिस नरोना उर्फ मॉरिस भाई यानंही आत्महत्या केली। मात्र त्याचा मृतदेह चर्चच्या आवारात दफन करू देण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला। अखेर आरोपी मॉरिस भाई याच्यावर काल महालक्ष्मी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। चर्चच्या परिसरात त्याचा दफनविधी करण्यास स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवला होता। त्यामुळे महालक्ष्मी इथं त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते।